बघा नमस्कार. तर अशा गौऱ्या उभा केल्या आणि व्हिडिओ काढायला काय दुपारपासून वेळ भेटलेला नाही आहे. तशा छान गौऱ्या केलेल्या आहेत. तर मी दाखवते तुम्हाला. बघा मस्तपैकी छान असं सजवलं आहे. साधं सिंपल केले. गेल्या वर्षीसारखं असं छत वगैरे काही घेतलेलं नाही आहे. आणि ह्या अशा नवीन गौऱ्या आणलेल्या आहेत मी आत्ता. त्या राशी वगैरे मांडतात, फराळीचं ठेवतात. असं देव पण इथंच ठेवतात देवांपाशी. असे आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि उद्या दोरे बिरे घेतात. तर गौराईचे मुखोटे बघा खूप छान आहेत, नवीन आणलेले आहेत. आणि हे मला माझे पहिले आहेत, ते आईने दिलेले. तर हे मी नवीन घेतलेले आहेत आता ह्या वर्षी. जेवढं करल तेवढं कमीच आहे बघा. असं केलं नाही हे. चला अजून गणपती बाप्पाची आरती करायची आम्हाला. गणपती बाप्पाची आरती नाही केली आम्ही. असं आणि सासूबाई आले. सासूबाई बघा कशा बसलेत आमच्या. बघा पहिला आले की मी व्हिडिओ दाखवला नाही तर लगे बघा डोक्यावर पदर बिदर घेतलाय लगेच. हाय का नाही? काय मग आत्याबाई कशा आहेत गौऱ्या आपल्या? छान आहेत. तर बसलेत बघा. आता नैवेद्य वगैरे आम्ही दाखवलं मग अशी 5:30-6ला दाखवतो आम्ही. आत्या पण आलेत कालच. काल पण वेळ भेटला नाही व्हिडिओ काढायला. 2-3 दिवस झालं नाहीच म्हणलं. चला आता निवांत बसले. बाया येतात हळदी कुंकाला आज पण. आणि उद्या पण दोरे घेण्यासाठी. मग उद्या पण फिरायचं आपण. जे आज आपल्या घरी आलेत ते त्यांच्या घरी जाऊन यायचं. आत्या 4-5 ठिकाणी जाऊन आलेत आता. कारण आत्या आलेत ना म्हणून बाया बोलत होती कधी आली तू, कधी आली म्हणून. मग जातात ती. आत्या जाऊन आल्या. आणि असं लय वेळ लागतो या गौराईला असंच करायचं सगळं. तर चला मग पाय पुसणीवर काही पोरं काय नीटनीटके ठेवतात का काय केलेलं होते. बघा त्याला दोरे वगैरे घ्यायचं झालं एवढं. तरी मी लय थोडं थोडं ठेवले, काहीच काढलं नाही बॉक्समधलं वगैरे. म्हणलं नको, साधं सिंपल करायचं. पोरं तर कशालाच नादी लागत नाहीत. आणि आत्याला सांगितलं तर आत्या म्हणतात बाई तुझं कुठं ठेवू मी आणि कुठं तुझ्या वस्तू आहेत आणि काय माहिती मला आणि मी काय करू. अशा वस्तू बसलेत. काय बघताय मग काय बघताय एवढा न्यार असं. होय होय. लेक येतोय का नाही तुमचं जेवायला संध्याकाळी घरी? आता केलाच नाही मी बी फोन. करते ना पण काय माहिती आज येतात का. काल इकडे गणपतीची तर शिबिर वगैरे ठेवलं होतं आमच्या इथं मंडळ वस्तीत. गणपतीची तर गणपतीतर्फे ठेवलं होतं शिबिर होतं. दवाखाना होता, डॉक्टर लोक आलते तपासायला. असंच गरिबांना दवाखान्यात जायला बेला भेटत नाही म्हणून ज्यांनी त्यांनी यायचं. मग काल बरीच लोक जाऊन आली जाऊन. मग आता बघू फोन करते जेवायला या म्हणते, जेवण करून जावा. आता तिथं हॉटेलमध्ये कोण नाही. आत्या इकडं आल्यामुळं अण्णा गावाकडं आहेत. आता ही येतात का नाहीत काय माहिती. काल आलते येऊन गेले बघून असं करून दाखवून काय माहिती. मग काय तर सणासुदीचं येऊन जावं असं. तुम्ही लावा, मी देऊ का फोन लावून बोलता का तुम्ही? ये बाबा म्हणा मी आले. आओ नाही ऐकायचं. कशा ऐकत नाहीत हो. इकडं बी कोपऱ्यात आहे तर इथलं शिवाजी महाराज मी तिथंच ठेवले. सगळं मांडत असते पण कंटाळ केला मांडायचा मी. ऐकत जा रे जरा थोडं. पोरगा ऐकत नाही, बुलेट घेऊन जातो फिरतो म्हणतो पप्पानी विकायला काढली गाडी. हे असा त्रास देतो. मला झोप नव्हती पण मी लगेच उठले. लक्ष्मी आणली नवी आणि आज दारात लक्ष्मी लोकांना देतोय म्हणलं. आत्याला कसं वाटलं माहितीये का, काल गाडी विकायचं चाललं तर लगेच आत्यामध्ये आज लक्ष्मी यायची तू उद्या गाडी विकतोय. पण ही पोर काय ऐकतच ना का. जीव केवढंच आहे त्याचा आणि बुलेट गाडी घेऊन जातोय. 10वीचं वर्ष आहे, अभ्यास करावं काय करावं का
2 दिवसापूर्वी मी चुलत्यानी आणि ह्याने पप्पाच्या मारता मार वाचवलाय तरी ऐकत नाही, तरी मगाशी फोटो काढायला गाडी घेऊन गेलाय कुठं असं येड्यागत करते. म्हणून ती म्हणले गाडीच विकून टाकायची, गाडीच नको. माझ्या गाडीला हात लावत नाही, ज्युपिटरला नको म्हणतो. ती बुलेटला सकाळी आजीकडून 50 रुपये घेतले आणि माझ्याकडून 50 रुपये घेतले आणि पेट्रोल आणून टाकले. काय कार्तिक, काय करतो तू? हा असे तर पोरं आहेत ना, आगाव नाहीत. कवर दापायचं ह्यांना बोलले की राग येतो लगेच. ती मम्मी तशी करते. चला बाय सर्वांना.